कालच्या तासाला आपण मानव आणि मानवेतर प्राण्यांचं संप्रेषण किंवा संदेश वहन या संदर्भात माहिती पाहिली. आता आज आपणाला भाषेची वैशिष्ट्ये किंवा भाषेची जी लक्षण आहे त्याचा विचार आपणाला आजपासून करायचा आहे. या संदर्भाने थोडक्यात प्रास्ताविक तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो. काय आहे की मानवी जीवनामध्ये ही संप्रेषणाची किंवा संदेश वहनाची ही जी प्रक्रिया आहे ना, ही केवळ भाषेमुळे गतिशील बनते. आपण बघितलं की मानवेतर प्राण्यांमध्ये देखील संप्रेषण व्यवहार सुरू असतो, पण त्यांच्या या संदेश वहनाच्या किंवा संप्रेषण व्यवहाराच्या संदर्भात काही मर्यादा पडतात. प्राण्यांना मानवा एवढं प्रभावी संदेश वहन वेगवेगळ्या ध्वनींच्या माध्यमातून करता येत नाही, कारण प्राण्यांना मुळातच एक 2-4 प्रकारचे ध्वनी काढता येतात. त्याच्यामुळे त्यांच्या संदेश वहनावर किंवा त्यांच्या संप्रेषण व्यवहारावर काही मर्यादा येतात. आणि माणूस हा मात्र भाषा वापरतो म्हणून तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे हे निश्चित आहे. मानवाकडं भाषा हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे. मानवाच्या संदर्भात अशी एक त्याची व्याख्या केली जाते, भाषा वापरणारा प्राणी म्हणून त्याला मानव असे म्हणतात. आता मानवी जीवनातील जे स्थान आहे भाषेचं ते आपणाला या व्याख्येवरून कळेल. भाषेचं सामर्थ्य आणि भाषेचं स्वरूप हे आपणाला जर कळून घ्यायचं असेल तर भाषेची काही वैशिष्ट्ये आपणाला बघावी लागतील, त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा लागेल. सतत परिवर्तनशील प्रवृत्ती असणं हे भाषेचं एक वैशिष्ट्य आहे. दरवर्षी काही बोली मृत होतात आणि अनेक भाषेमध्ये काही शब्द नवीन येत राहतात. जगात बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत ना, त्या भाषांचा जर विचार केला तर या भाषेमध्ये साधारणपणे जेवढ्या भाषा आहेत जगामध्ये, जेवढ्या भाषा असतील त्या भाषांमध्ये 30 ते 70 च्या दरम्यान मूलध्वनींची संख्या असते. या सर्व भाषांचे जे मूलध्वनी किंवा शब्दसंपत्ती आणि भाषा वापराची पद्धती ही प्रत्येक भाषेची एक वेगळी असते, स्वतंत्र असते. समाज, तो कोणता समाज आहे बोलणारा भाषा, तो त्या समाजातील विविध स्तर, तो समाज भौगोलिक दृष्टिकोनातून कोणत्या ठिकाणी राहतो, त्याचे शेजारी कोण आहेत, त्याचा आर्थिक स्तर कसा आहे, त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आहे, त्याचा व्यवसाय कोणता आहे, या सगळ्या गोष्टींमुळे भाषेमध्ये भेद पडतात. भाषेमध्ये भेद असल्याचं आपणाला जाणवतं. आणि म्हणून भौगोलिक स्थान किंवा त्याचा शेजार, त्याचा आर्थिक स्तर या सगळ्यामुळे भाषेमध्ये पडणारे जे भेद आहेत त्या भेदामुळेच ती भाषा वेगळी बनते. ध्वनीची भाषेतील जी मूलसंख्या आहे किंवा शब्दसंपत्ती म्हणजे ध्वनी आणि शब्द भाषेमध्ये प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे असतात. पण एवढं मात्र खरं आहे की जगातल्या सगळ्याच भाषा हे भाषा संदेश वहनाचं काम करतात, हे नक्की, किंवा भाषा संप्रेषणाचं काम करतात. संदेश वहनाची ही जी क्षमता आहे भाषेमध्ये ती अफाट आहे. कोणताही नवा संदेश, नवी कल्पना आली, नवा विचार आला, ते व्यक्त करण्याचं सामर्थ्य भाषेच्या अंगी आहे. मानवी ध्वनी वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्यामुळे भाषेमध्ये वेगळेपणा येतो. प्रत्येक भाषेचं रूप स्वतंत्रपणे विकसित झालेलं आपल्याला दिसतं. पण एवढं लक्षात ठेवा की भाषा कितीही वेगवेगळ्या असल्या तरी सर्वच भाषांचे ध्वनी
म्हणजे सगळ्याच भाषांचं ध्वनी एक माध्यम आहे. ध्वनींच्या उच्चारातून भाषा बोलली जाते आणि भाषेच्या माध्यमातून विचार व्यक्त केला जातो, भावना व्यक्त केल्या जाते. म्हणून भाषेची काही लक्षणं आपणाला पाहावी लागतात. त्या लक्षणांचा किंवा वैशिष्ट्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. अनेक भाषेच्या अभ्यासकांनी भाषेची काही वैशिष्ट्ये सांगितलेली, त्याच्यामध्ये पाश्चात्य भाषा वैज्ञानिक C.F. हॉकेट नावाचा आहे, त्यानं भाषेची 7 वैशिष्ट्ये सांगितली. कमी अधिक प्रमाणात ही वैशिष्ट्ये अनेक भाषा अभ्यासकांनी सांगितली. अशी 7 वैशिष्ट्ये भाषेची जी आहेत ना, द्विस्तरीय संरचना, दुहेरीपणा हे एक भाषेचं लक्षण आहे. निर्मिती क्षमता हे एक भाषेचं दुसरं लक्षण आहे. आदला बदल हे एक भाषेचं लक्षण. यादृच्छिकता, मी तुम्हाला मागे म्हणलो होतो यादृच्छिकता म्हणजे काय, मी तुम्हाला इथे सांगेन. सांस्कृतिक संक्रमण करणं हे भाषेचं वैशिष्ट्य. विशिष्टता हे एक वैशिष्ट्य. आणि स्थल कालातीतता, भाषा कोणत्याही स्थळातली असो, कोणत्याही काळातली असतो, ती कोणत्याही काळातलं कोणत्याही ठिकाणचं वर्णन कुठेही करू शकते. हे स्थल कालातीत. म्हणून ही जी 7 वैशिष्ट्ये आहेत भाषेची, त्याच्यापैकी काही वैशिष्ट्यांचा विचार आपणाला आता करावायचा आहे. भाषेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की द्विस्तरीय संरचना किंवा दुहेरीपणा किंवा ड्युअलिटी, म्हणजे दुहेरीपणा किंवा द्विस्तरीय संरचना. माणूस काय करतो, आपल्या मुखावाटे काही ध्वनी उच्चारत असतो. असंख्य ध्वनी असतात, पण त्या ध्वनींपैकी काही निवडक ध्वनी माणूस भाषेमध्ये मूलध्वनी म्हणून वापरतो, किंवा असे निवडक ध्वनी मूलध्वनी म्हणून भाषेत वापरले जातात. आता हेच मूलध्वनी म्हणजे त्या त्या भाषेची अक्षर, मूळाक्षर आपण त्याला म्हणतो, हे की नाही. ही अक्षर किंवा वर्ण प्रत्येक भाषेनुसार वेगवेगळी असतात आणि कमी जास्त देखील असतात. या मूलध्वनींची संख्या 30 ते 70 एवढी संख्या आहे. ह्या मूलध्वनींची जी जुळवणी की नाही, जुळणी करून अर्थघटक तयार केले जातात, शब्दांची निर्मिती केली जाते. हे मूलध्वनी मात्र स्वतंत्र असतात, तेव्हा त्यांना काहीही अर्थ नसतो. उदाहरणार्थ न, अ, क, आ ह्या मूलध्वनींना स्वतंत्रपणे मराठी भाषेत काहीही अर्थ नाही. न, अ, क, आ ह्याला काहीच अर्थ नाही. परंतु हे जे मूलध्वनीत न अधिक आ अधिक क अधिक अ, आता हा जो न आहे की नाही, हा न मूळाक्षर जे आहे ना, मूळ ध्वनी मूळाक्षर ते न असं वापरलं जातं. म्हणजे न अर्धा त्याला अधिक अननसाचा अ जोडला की न अधिक अ न असा पूर्ण उच्चार होतो. क अर्धा त्याला आ, नाही का. आता न अधिक अ अधिक अ अधिक आ या मूलध्वनींना स्वतंत्रपणे मराठीत काहीही अर्थ नाही. पण या मूलध्वनींची जर एकत्र जुळवणी केली, नाक, नाक, न अधिक आ अधिक क अधिक अ अशी जर जुळवणी केली इकडची इकडं, तर नाही का नाक हा शब्द येतो की नाही का. हा नाक हा मानवी शरीरातला एक अवयव आहे, हे आपणाला त्या उच्चारणातून अर्थ कळतो, प्रतीत होतो, म्हणजे समजतो. नुसतं न एखादा म्हणला, मी तुम्हाला सांगितलं व त ग हे ध्वनीत व त ग,
व अधिक त व अधिक अ नुसता व जरी बनायचा असेल तर त्याचं तंगड तोडून अधिक अननसाचा अ, कारण मराठीमध्ये तुम्हाला ही माहिती ना, इंग्रजीमध्ये प्रत्येक शब्द स्वरांनी तयार होतो. ए ई आय ओ यू ह्या 5 स्वरांपैकी कोणता तरी एक त्या शब्दामध्ये स्वर येतो तेव्हा तो शब्द बनतो. बी ओ वाय, बॉय आला बघा त्याच्यामध्ये, बॉय ओ. दॅट, टी एच ए टी ई आला बघा. काऊ, सीओडब्ल्यू काऊ म्हणजे गाय जी असेल तर ते ओ आला बघा त्याच्यात. म्हणजे इंग्रजी मधल्या कोणत्याही शब्दाला, शब्द म्हणतोय, बनण्यासाठी स्वर लागतो. मराठीमध्ये कोणतंही अक्षर बनण्यासाठी स्वर लागतो, अक्षराला. मुळाक्षरामध्ये, मुळाक्षर हे तंगड तोडलेलं असतं. मूळाक्षर म्हणजे मूलध्वनी तंगड तोडलेला असतो. त्याच्यात अ मिसळला की न होतो पूर्ण. त्याला न अर्धा तंगड तोडलेला आणि त्याला जर आ हे लावलं तर ना असं होतं. क तंगड तोडलेला आणि त्याला अ जुळवला तर क असं होतं. म्हणून मराठीमध्ये प्रत्येक मुळाक्षर, प्रत्येक अक्षर शब्द मोठा, अनेक अक्षरांनी, अनेक मूलध्वनींनी मिळून शब्द बनतो, नाही का? तर अक्षर बनण्यासाठी स्वर लागतो आणि म्हणून हे नुसते मूलध्वनी न, आ, क, अ, पण ह्यांची जर जुळवणी केली व्यवस्थित तर शब्द बनतो नाक. आणि मग कळतो नाक. असा नाक असं म्हटल्यावर कळतो न, आ, क, अ असं म्हणलं चालतं का? नाही. हे मूलध्वनी, हे सुटे सुटे मूलध्वनी, असे नाही चालत भाषेमध्ये. भाषेमध्ये त्यांची जुळवणी केली की अर्थ काहीतरी बाहेर पडतो आणि हा शब्द अर्थपूर्ण आहे हे आपल्याला कळतं. त्यामुळे मानवी भाषेतील मूलध्वनींचा हा जो मर्यादित साठा आहे, हा भाषेतला एक स्तर आहे. बघा लक्षात ठेवा तुम्हाला, द्विस्तरीय रचना म्हणजे काय? हे भाषेमधले असे मूलध्वनी जे आहेत ना, ह्यांचा एक स्तर आहे, ही एक रीत आहे, हे गट आहे मर्यादित साठा असलेला मूलध्वनींचा. आणि त्याची अर्थपूर्ण, नियमबद्ध जुळवणी करून संदेश वहनासाठी यथार्थ रूप सिद्ध करणं हा भाषिक संरचनेचा दुसरा स्तर आहे. म्हणून भाषेचं हे वैशिष्ट्य आहे की द्विस्तरीय संरचना. आता कळालं का द्विस्तरीय म्हणजे काय? भाषेत कोणतीही भाषा बनण्यासाठी मूलध्वनी लागतात. मूलध्वनी, हे मूलध्वनी सुटे सुटे असतील तर त्याला काहीही अर्थ नाही, पण त्याची योग्य जुळवणी केली तर त्याचा एक अर्थाभिप्रेत जो आहे तो बाहेर पडतो. म्हणून लक्षात ठेवा, हे जे मूलध्वनीत, ह्या मूलध्वनींचा साठा मर्यादित आहे, पण या मर्यादित साठा असलेला हा मूलध्वनींचा एक स्तर आणि दुसरा त्याची जुळवणी करून त्याचा अर्थ बाहेर पडणारा दुसरा एक स्तर, मूलध्वनींचा एक आणि त्या मूलध्वनींच्या माध्यमातून अर्थयुक्त शब्द तयार होणं हा एक. हे असे 2 स्तर भाषेमध्ये असतात. म्हणून कोणतीही भाषा, तिचं हे जे वैशिष्ट्य आहे ना, ती द्विस्तरीय संरचना तिच्यामध्ये असते. हे भाषेचं एक वैशिष्ट्य आहे. याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य भाषेचं मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. आपण इथं थांबूया. ठीक आहे.